नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, क्रीमी आणि रिफ्रेशिंग असा स्ट्रॉबेरी आणि बनाना मिल्कशेक. घरच्या घरी अगदी थोड्याच साहित्यामध्ये तयार होणारा हा मिल्कशेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. तर चला अजिबात वेळ न दवडता सुरू करूया आजची यमी रेसिपी. यासाठी आपल्याला लागणार आहे 7 ते 8 स्ट्रॉबेरीज. हे 1 कप स्ट्रॉबेरीज झाल्या आहे, चवीपुरता साखर आणि 1 ग्लास दूध. सर्वात प्रथम आपण या स्ट्रॉबेरीज मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्या आहेत. या स्ट्रॉबेरी सोबत आपल्याला चवीपुरता साखर सुद्धा घालायची आहे. साखर ही स्ट्रॉबेरीच्या चवीवर डिपेंड आहे. जर स्ट्रॉबेरी आंबट असतील तर साखर जास्त लागेल. मी इथे 2 चमचे साखर घातली आहे. आता आपल्याला ह्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. तुमच्याकडे हा मिक्सर नसेल तर तुम्ही साध्या मिक्सरमध्ये ही स्ट्रॉबेरीज वाटून नंतर मिल्क शेक करू शकता. आता ह्याची चांगली पेस्ट तयार झाली आहे. यामध्ये आपण आता 1 ग्लास दूध घालूया. ह्यासोबत तुम्ही बर्फ सुद्धा घालू शकतात आणि 1 मोठा चमचा आईस्क्रीम सुद्धा घालू शकता. आता हे मिक्सरमधून मिक्स करून घेऊया, म्हणजे आपला मिल्कशेक तयार होईल. आता हा मिल्कशेक आपण एका ग्लासमध्ये काढूया. यामध्ये तुम्हाला जर स्ट्रॉबेरीचे तुकडे घालायचे असेल तर तुम्ही तेही घालू शकता. अशा प्रकारे आपला थंडगार आणि टेस्टी स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. थांबा, अजून एक मिल्कशेक तयार करायचं आहे. आता आपण बनाना मिल्कशेक तयार करूया. बनाना मिल्कशेक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पिकलेली केळी, 1 ग्लास दूध आणि चवीनुसार साखर. सर्वात प्रथम आपण 2 केळ्यांचे तुकडे साखरेसोबत बारीक वाटून घेऊया. साखर ऑप्शनल आहे. केळी जर खूप गोड असेल तर साखर घालायची गरज नाही. आता ही पेस्ट झाली आहे. आता ह्यामध्ये आपण 1 ग्लास दूध घालूया. तुम्ही यामध्ये बर्फ सुद्धा घालू शकता आणि 1 मोठा चमचा व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया. आता हा आपला मिल्कशेक तयार झाला आहे. आपण सर्व करूया. जर तुम्हाला यामध्ये केळ्यांचे तुकडे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे आपला थंडगार आणि टेस्टी बनाना मिल्कशेक सर्व करण्यासाठी तयार आहे. बस इतक्या सोप्या पद्धतीने आपला रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि बनाना मिल्कशेक तयार झाला. तुम्हीही नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.